हवामानी तुळजाभवानी या शब्दाचा खरोखर म्हणजे सकारात्मक अर्थानं चांगल्या अर्थानं जर विचार केला तर तुळजाभवानी तर आहेच आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि खूप चांगली हवा, शुद्ध हवा त्याला आपण म्हणू. जे आमच्याकडे धूर रोखणारे कारखाने नाहीत, प्रदूषण नाही, वाहनांची गर्दी नाही, उंच उंच टोलेजंग इमारती नाही किंवा गर्दी गोंधळ नाही आणि त्या अर्थानं शुद्ध हवा आहे. भारतातलं असं एकही ठिकाण नाही की जिथं आपल्या कुंतलगिरीचा पेढा नाही. म्हणजे देवस्थान, जातीय दंगली असतील किंवा राजकीय फार मोठ्या टोकाचे काही इश्यू असतील असे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये अभावानं दिसतात. निजामाच्या विरोधामध्ये जो पहिला जो काही आवाज निघाला असेल तर तो त्या धाराशिवमधूनच निघाला. म्हणजे धाराशिवमधूनच ती निजामाच्या विरोधातली जी प्रतिक्रिया आहे ती आली. धाराशिव तालुका ज्यावेळेला उस्मानाबाद तालुका जिल्हा होता त्यातलं चिलवडे म्हणून गाव आहे. असं कदाचित भारतातल्या इतिहासामध्ये भारतात पहिल्यांदा घडलं असेल की एखाद्या सरकारी अधिकाऱ्यानं, कलेक्टरनं ते चिलवडी नावाचं गाव अक्षरशः जाळलं, उभं राहून त्या ठिकाणी तळ ठोकून जाळलं. असं म्हटलं जातं की जर फुलचंद गांधी त्या निवडणुकीत पडले नसते तर मराठवाड्याची राजधानी ही औरंगाबाद न राहता उस्मानाबाद राहिली असते. ऐनवेळी म्हणजे निवडणुकीच्या दिवशीच पवनराजेंचा पद्मसिंह पाटलांना पाठिंबा अशा पद्धतीची बातमी छापून आली आणि ती बातमी तो पेपर सगळ्या गावागावामध्ये वाटला होता. पद्मसिंह पाटलांचा त्या कारखान्यावर प्रभाव होताच, परंतु त्या कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला आठवत असेल राष्ट्रवादी काँग्रेसची ज्यावेळेस स्थापना झाली त्या काळामध्ये त्या कारखान्यानं पवारांना किंवा पक्षासाठी रसद पुरवली आणि खूप मोठं बळ दिलं. बरोबर, इतकी मोठी ताकद त्या कारखान्यात होती. सरकारला रोजगार हमी योजना कायदा हा करावा लागला तो उद्धवराव पाटलांमुळेच, हे आपण निर्विवादपणे मान्य केलं पाहिजे. लक्ष्मणराव ढोबळेंनी आमची मराठवाड्यासाठी जी कृष्णाखोरे मराठवाडा विकास सिंचन योजना आहे त्या योजनेला विरोध केला होता. त्यांनी असं म्हटलं होतं की मराठवाड्याला पाणी द्याल तर रक्ताचे पाठ वाहतील. मग तो प्रचाराचा मुद्दा झाला की तुम्ही जर आम्हाला मराठवाड्याला पाणी देत नाही तर रक्ताचे पाठ वाहतील असं म्हणता, तर तुम्ही मग निवडणुकीत तिकडं कशाला आमची मतं मागता. नमस्कार, बोलबेडूच्या जिल्ह्यांचं राजकारण या सिरीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण या सिरीजद्वारे महाराष्ट्रामधल्या सगळ्या जिल्ह्यांचा आढावा घेतो आहे गेल्या 50-60 वर्षांचा, राजकीय सामाजिक स्थित्यंतर. आणि आज या सिरीजमध्ये आपण जो जिल्हा घेतो आहे तो म्हणजे धाराशिव, पूर्वीचा उस्मानाबाद. धाराशिव किंवा उस्मानाबादमध्ये काय आहे असं जेव्हा विचारलं तेव्हा तत्कालीन जिल्हाधिकारी रामानंद तिवारी यांनी हवा पाणी और तुळजाभवानी असं त्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाही तर अखिल सगळ्या आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेलं तुळजाभवानी यांचं तुळजापूर असेल किंवा तिकडची साखर प्रसिद्ध आहे ठोंबरेंनी केलेली. साताऱ्याचा कंदीपेढा जरी प्रसिद्ध असला तरी त्याचा खवा या भागातून जातो आहे, खूप कमी जणांना माहीत असेल. तिथली शेळी प्रसिद्ध आहे आणि अर्थातच तिथलं राजकारण. मुख्यतः आपण या सगळ्याचा वेध घेणार होतो आणि आपल्यासोबत खास गेस्ट आहेत. सिनियर पत्रकार गेली 20हून अधिक वर्ष ज्यांनी पत्रकारिता केलेली आहे, चंद्रसेन देशमुख सर, तुमचं खूप स्वागत. धन्यवाद. आणि आपण सुरुवात करूयात. मी थोडीफार वैशिष्ट्ये सांगितली, तुम्ही अजून वैशिष्ट्ये सांगा. कारण पूर्वीचं उस्मानाबाद, आताचं धाराशिव, तेव्हा निजाम राजवाटीमध्ये होतं, नळदुर्ग केंद्र होतं, नंतर मग जिल्हा निर्मिती झाला, लातूर पण वेगळा झाला. तुम्ही कसं सांगाल? कारण पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरनंतर इकडचं जे टोक आहे मराठवाड्याचं ते उस्मानाबाद आहे, बरोबर. आणि तिकडनं म्हटलं तर शेवटचं गाव. आणि तुमचा लोकसभा मतदारसंघ यासाठी पण विशेष आहे की 3 जिल्ह्याचा भाग त्याच्यामध्ये येतो. लातूरचा निलंगा, सोलापूरचा बार्शी आणि खुद्द धाराशिव. तर तुम्ही अजून थोडासा इतिहास किंवा वैशिष्ट्य काय सांगा? तुम्ही रामानंद तिवारींचा उल्लेख केला, हवामानी तुळजाभवानी. अगदी हवामानी तुळजाभवानी या शब्दाचा खरोखर म्हणजे सकारात्मक अर्थानं चांगल्या अर्थानं जर विचार केला तर तुळजाभवानी तर आहेच आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि खूप चांगली हवा, शुद्ध हवा त्याला आपण म्हणू. जे आमच्याकडे धूर रोखणारे कारखाने नाहीत, प्रदूषण नाही, वाहनांची गर्दी नाही, उंच उंच टोलेजंग इमारती नाही किंवा गर्दी गोंधळ नाही आणि त्या अर्थानं शुद्ध हवा आहे.
आणि खूप शांत संयमी माणसं पण आमच्याकडची आहेत. म्हणजे तुम्हाला जर असं लक्षात आलं की आलं असेल की आतापर्यंत कुठल्याही याच्यामध्ये म्हणजे कम्युनिटी ज्याला आपण जातीय दंगली असतील किंवा राजकीय फार मोठ्या टोकाचे काही इश्यू असतील असे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये अभावानं दिसतात. म्हणजे हे त्याचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे शांत संयमी या अर्थानं म्हणतो की लोकांना कधी कधी दुसरी बाजू अशी आहे की लोकांना स्वतःच्या प्रश्नाबद्दल सामाजिक प्रश्नाबद्दल कधी अशी आंदोलन करण्याची पण सवय नाही. बरोबर. म्हणजे आपण ते म्हणतो की कधी मोर्चा नेला नाही बरोबर आणि कधी आंदोलन केलं नाही वगैरे कविता आहे गाणं आहे त्या पद्धतीचं. म्हणजे काही वेळा मोगलाई बरी असं पण म्हणतात लोक त्या अर्थाने. म्हणजे कधी कधी आपण ऐकतो ना की ब्रिटिश बरे होते असंही म्हणतात. तसं तिकडच्या भागामध्ये कुठल्या अर्थाने तर त्याची ती परंपराच ती आहे की आम्ही जे नेहमी म्हणतो की एवढी लोक शांत का. दुसरी बाजू त्याची अशी आहे की आम्ही त्या गुलामगिरीमध्ये राहिलो म्हणून लोकांना स्वतःच्या प्रश्नाबद्दल सामाजिक प्रश्नाबद्दल जाणीव नाही होत आणि तो उद्रेक दिसत नाही. आम्ही आजूबाजूचे जिल्हे बघतो तेव्हा बघतो की एखाद्या सामाजिक प्रश्नावर अगदी लोक तुडून पडतात, आंदोलनं करतात, रस्त्यावर उतरतात. आमच्याकडे लिटरली म्हणजे अशी परिस्थिती आहे की एखाद्या वेळी दुष्काळामध्ये आमच्याकडे दुष्काळ तो नेहमीच असतो. तर महिना जरी नळाला पाणी नाही आलं तर लोक घराबाहेर पडणार नाही, आंदोलन करणार नाही, आपली आपली व्यवस्था करणार, टँकर सांगणार. सहनशील खूप सुशिक्षित ते आहे त्या अर्थानं ते आहे. परंतु दुसरी बाजू अशी आहे की तिथलं हवामान खूप छान आहे, लोकही चांगले आहेत. तुम्ही जसं सांगितलं की कुंथलगिरीचा पेढा हा तर अगदी भारतातलं असं एकही ठिकाण नाही की जिथं आपल्या कुंथलगिरीचा पेढा नाही. म्हणजे देवस्थान प्रत्येक देवस्थान म्हणजे तुम्ही काशी विश्वेश्वरापासून बघाल तर कुंथलगिरीचा पेढा हा तिथं आहे. आणि त्या गावातली त्या परिसरातली लोक म्हणजे वाशी भूम तो पट्टा आहे तालुक्यांचा त्या भागातली लोक व्यवसायाच्या निमित्तानं तिकडं स्थिरावलेली आहेत. अगदी इकडून पेढा खवा जातो त्यांच्याकडं आणि तिथं ते विक्री करतात. त्याच्यामध्ये खूप चांगला तो भाग खाव्यासाठी खूप चांगला प्रसिद्ध आहे. आणि त्याची म्हणजे हैदराबाद निजामराजवाडा पण बघू पण तेरची जी बाजारपेठ होती आणि रोमन काळाशी संबंध होता तर तो इतिहास काय होता नेमका. हो, तेर ही संतांची भूमी असं आपण म्हणतो आणि संत गोरोबा काका जे आहेत गोरोबा काका कुंभार यांची ती भूमी आहे. गोरोबा काकांनी तेरमध्ये महाराष्ट्रातल्या तत्कालीन संतांची परिषद बोलावली होती आणि त्या परिषदेचे ते स्वतः परीक्षक होते गोरोबा काका. त्यामुळं तेरचा तो एक इतिहास आहे. आणि प्राचीन इतिहास जर बघितला तर तेर ही तगर नावाने एक मोठं शहर होतं आणि रोमनशी तिथला व्यवहार होता आणि तिथं परदेशी व्यापाऱ्यांची वसाहत पण होती. म्हणजे तेरला खूप मोठा इतिहास आहे. आणि अलीकडच्या काळात जर बघितलं तर तिथं अजूनही गोरोबा काकांच्या नावानं खूप मोठे उत्सव आणि हे कार्यक्रम होत असतात. बरोबर. नंतर पण जसे निजामाची राजवट हैदराबाद तर त्यावेळेस मला वाटतं नळदुर्ग जे होतं ते महत्त्वाचं केंद्र होतं आणि ती छाप पण राहिलेली आहे उस्मानाबादवरती त्या निजाम. तर ती काय होती, हिंदू मुस्लिम एकोपा पण होता त्या ठिकाणी. म्हणजे जसं आपण तुळजाभवानीच्या ह्याच्यामध्ये पण बघतो की अनेक जण सामील होतात म्हणजे मुस्लिम लोक आणि मुस्लिमांच्या उरुसामध्ये पण अनेक हिंदू. तर धर्म किंवा जातीचं तिकडचं ते हे होतं. बरोबर. ते काय होतं नेमकं. ज्यावेळेला आपला भारत 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला परंतु मराठवाड्यातले 5 जिल्हे त्या काळातले आणि निजाम पूर्ण संस्थान जे आहे ते आपल्याला माहिती आहे की 17 सप्टेंबर 1948पर्यंत निजामांच्याच याच्यामध्ये होतं आणि ते विलीन व्हायला तयार नव्हते भारत देशामध्ये. त्यांचं असं म्हणणं होतं की जसं पाकिस्तान स्वतंत्र झाला तसं मला माझं संस्थान हे स्वतंत्र करायचं आहे, मला स्वतंत्र देश करायचा आहे. निजामाची ती भूमिका होती. मग ते नेहरू आणि पटेल कोण सांगणार, त्यांचं आम्ही काय ऐकायचं. म्हणजे आम्हाला आमचं स्वतंत्र देश करायचं आहे. आणि त्यांची त्या काळामध्ये निजामांची प्रचंड मोठी म्हणजे भारतातल्या सगळ्या संस्थानामध्ये सगळ्यात श्रीमंत संस्थान म्हणून ते ओळखलं जायचं. निजामाला स्वतंत्र हवंच होतं आणि आपल्याला माहितीच आहे नंतर तो कसा म्हणजे मुक्त झाला, मराठवाडा मुक्तीसंग्राम झाला. पण त्याचा परिणाम काय झाला नेमका मग या सगळ्या राजवटीचा. निजामांची जी राजवट होती त्या काळामध्ये आपण सुरुवातीचा काळ बघितला तर कुठल्या प्रकारचा उद्रेक किंवा कुठल्या प्रकारची प्रशासन व्यवस्था त्यांची काही लोक सांगतात किंवा इतिहासात बघितला आपण तर त्यांची बऱ्यापैकी प्रशासकीय व्यवस्था होती. परंतु ज्यावेळी रजाकाराची संघटना उदयाला आली आणि ती अर्थात लातूर जिल्हा म्हणजे धाराशिवमध्ये त्यावेळेस होता, त्यावेळेस उस्मानाबाद जिल्हा, ती सुरुवात पण उस्मानाबाद जिल्ह्यातूनच रजाकारांची संघटनेची झालेली आहे. आणि रजाकारांची चळवळ ज्यावेळेला पुढे आली आणि त्यांनी निजामाने त्यांना सपोर्ट करायला चालू केला. म्हणजे
तर त्या काळापासून निजामाबद्दलची मतं जी आहेत ती समाजाची बदलायला लागली. दुसरी बाजू अशी आहे की निजामांचा सपोर्ट रजाकारांना असल्यामुळं अर्थात प्रशासन व्यवस्थेचा, पोलिसांचा ते बळाचा वापर करून सर्वसामान्य गोरगरिबांना त्रास देणं, अगदी अनन्वित छळ करणं, महिलांना, लहान मुलांना अगदी म्हणजे विचित्र पद्धतीनं मारणं, छळ करून, यामुळं ती चळवळ जी आहे ती खूप गाव पातळीपर्यंत पोहोचली आणि त्याचा उद्रेक आपल्याला पाहायला मिळतो. तर त्या काळामध्ये जसं रजाकारांचं हे वाढत गेलं रोष आणि ते सगळा उद्रेक, त्या काळामध्ये आपण बघतो की मग त्या जिल्ह्यातूनच म्हणजे आपण म्हणतो की खरा उद्रेक पण रजाकारांचा त्या जिल्ह्याने भोगला, म्हणजे त्रास भोगला. आणि चळवळीला तोंड देणारा पण जिल्हा तोच होता की तिथूनच पेटून उठलेलो. म्हणजे निजामाच्या विरोधामध्ये जो पहिला जो काही आवाज निघाला असेल तर तो त्या धाराशिवमधूनच निघाला. म्हणजे धाराशिवमधूनच ती निजामाच्या विरोधातली जी प्रतिक्रिया आहे ती आली. आणि त्याला कारण असं होतं की धाराशिवची, तुम्ही जसं मगाशी सांगितलं की धाराशिवची बॉर्डर जी आहे ती अर्थात भारताच्या सीमेवर तो जिल्हा असल्यामुळं इकडं बार्शी तालुका, सोलापूर जिल्हा, त्या सोलापूर जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये, गावांमध्ये स्वातंत्र्य सैनिकांचे कॅम्प असायचे. आणि त्या कॅम्पचा आधार घेऊन आपले स्वातंत्र्य सैनिक जे लढत राहिले निजामांच्या विरोधामध्ये. आणि असा एकमेव लढा आहे जो नेतृत्वहीन लढा आहे, कुठल्याही प्रकारचं त्याला नेतृत्व नव्हतं, जो प्रत्येक माणूस ज्याला गाव पातळीवर ज्याला कळतंय की आपल्यावर अन्याय व्हायला आहे, अत्याचार व्हायला आहे, तो प्रत्येक माणूस त्या काळामध्ये निजामांच्या विरोधामध्ये आणि रजाकारांच्या विरोधामध्ये लढायला सुरुवात झाली. त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे शस्त्र नव्हते, निशस्त्र लढा होता. ज्या पद्धतीनं लढता येईल त्या पद्धतीने लोक लढत राहिले, असा तो इतिहास आहे. त्याच्यानंतर स्वतंत्र झाला आणि आता स्वातंत्र्याच्या काळातले काही इंटरेस्टिंग किस्से पण आपण बघतो. म्हणजे खऱ्या अर्थात इंटरेस्टिंग म्हणता येणार, रंजक आणि रोचक इतिहास आहे तो खरं तर. म्हणजे मी तर असं म्हणेन की आपण भारताचा स्वातंत्र्याचा इतिहास बघतो तो आपण आपल्या विद्यार्थ्यांना शिकवतो आणि तो प्रत्येक मनावर रुजलेला आहे. अर्थात त्याची कुठल्या लढ्याशी कुणाशी तुलना करता येणार नाही, होऊ शकत नाही. पण महाराष्ट्रातला असा एक भाग, आता जो महाराष्ट्रात काही आहे, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक वगैरे, तर तो असा एक लढा त्या काळामध्ये होऊन गेला की आपल्याच मातीतली माणसं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ह्या सरकारविरुद्ध आणि ह्या जुलमी सरकारविरुद्ध लढत होती. बरोबर. त्याचा इतिहास कधी पाठ्यपुस्तकात आला नाही, त्याचा कधीच इतिहास आपल्या विद्यार्थ्यांना शिकवला नाही. म्हणजे जर आज तुम्ही बघितलं, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जरी तुम्ही विचारलं तर या लढ्याबद्दल काही माहिती नाही. परंतु हे येणं गरजेचं आहे. काही काही गोष्टी अशा आहेत त्यातल्या. धाराशिव तालुका, ज्यावेळेला उस्मानाबाद तालुका जिल्हा होता, त्यातलं चिलवडे म्हणून गाव आहे. असं कदाचित भारतातल्या इतिहासामध्ये भारतात पहिल्यांदा घडलं असेल की एखाद्या सरकारी अधिकाऱ्यानं, कलेक्टरनं ते चिलवडे नावाचं गाव अक्षरशः जाळलं, उभं राहून त्या ठिकाणी तळ ठोकून जाळलं. तर ते जाळलं कसं, तर त्या गावातला लागून गौडगाव, बार्शी तालुक्यातला गौडगाव, तिथं गौडगावमध्ये कॅम्प होता, स्वातंत्र्य सैनिकांचा कॅम्प होता. त्या कॅम्पमधून त्या चिलवडीतली लोक त्या कॅम्पमध्ये सहभागी असायची आणि ते नेहमी निजामांना विरोध आणि सरकारला विरोध करायची. म्हणजे त्या स्वातंत्र्य सैनिकांचंच गाव होतं ते. तर ते ज्यावेळेला कलेक्टर, तत्कालीन कलेक्टर शेवटचा मोहम्मद हैदर अली, त्याला ते कळालं की आपल्याच रजाकारांवर, आपल्याच सैनिकांवर या गावातली लोक मारतायत, हाणतायत, म्हणजे त्या पद्धतीचा विरोध करतायत. तर नेमकं काय आहे प्रकरण आहे, त्यांनी समजून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की या गावातले लोक अतिशय स्वातंत्र्य सैनिकांनी अतिशय आक्रमक आहेत. तर त्यांनी ते म्हटले मी स्वतः येतो, म्हणजे चला. म्हणून त्यांनी 18 फेब्रुवारी त्या दरम्यान, त्या तारखेला ते गेले गावात. 2-3 दिवस त्यांनी परिसर सगळा जाळला. अगोदर शेतातल्या कडब्याच्या गंजी म्हणतो आपण त्याला, अगदी शेतातला माल वगैरे सगळं पूर्ण जाळलं आणि परत ते गावावर त्यांनी अटॅक केला. तर गावाचं एक ना एक घर त्यांनी गावातलं पूर्ण जाळून टाकलं. त्यानंतर नंदगाव एक गाव जाळलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि धानोरा म्हणून एक गाव आहे. अशी 3 गावं हे निजामाने त्या काळात जाळलेली आहेत. तर त्या प्रकरणामध्ये मोहम्मद हैदर अलीला सरकारकडं परत शिक्षा झाली. त्यांचं खटला ज्यावेळेला विलीन सरकारमध्ये, ज्यावेळेला निजाम संस्थान विलीन झालं, ज्यावेळेला खटला चालला त्यावेळेला त्या कलेक्टरला ही शिक्षा झालेली आहे, कोर्टाने शिक्षा सुनावली होती. तर ते ऑक्टोबर फूक नावाचं पुस्तक त्यांनी त्या जेलमध्ये बसून लिहिलेलं आहे शिक्षा झाल्यानंतर. तर ते त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की त्यांची केस घ्यायला कोणी तयार नव्हतं त्या काळात, वकील कोणी भेटत नव्हता. तर त्यांनी आतमध्ये राहून वकिलीचं शिक्षण घेतलं आणि स्वतःची केस स्वतः चालवली आणि स्वतः निर्दोष मुक्त होऊन परत त्यांनी ते पाकिस्तानला गेलेले आहेत. असं तो खरं आहे तुम्ही म्हणता, हा इतिहास जो आहे तो खरंच म्हणजे अपरिचित आहे आणि कळायला पाहिजे. पण नंतर मग जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, म्हणजे मराठवाडाही मुक्त झाला आणि निवडणुका व्हायला, लोकसभेची निवडणूक असेल 1952 किंवा 57,
तर सुरुवातीला काँग्रेसचाच हा बालेकिल्ला बनला नॅचरली, म्हणजे जसं आपण इतर ठिकाणी पण बघतो बरोबर. तिथं. तर त्यावेळेस मग कोण नेतृत्व, तुम्ही जे आधी सांगितलं की आधी तर उत्स्फूर्त नेतृत्व होतं, तो लढा वेगळा होता. पण नंतर जेव्हा सुरू झालं सगळं, तेव्हा मग नेतृत्व जे होतं ते कोण होतं तिथं काँग्रेसचं, तिथले सुरुवातीचे खासदार कोण होते आणि त्यांचा काय पगडा राहिला, त्यांचं काय वैशिष्ट्य राहिलं? त्या काळामध्ये निजामांच्या विरोधामध्ये लढणारे जे काही स्वातंत्र्यसैनिक होते त्यांचाच परत राजकारणामध्ये बऱ्यापैकी आपल्याला प्रभाव दिसतो. म्हणजे तत्कालीन फुलचंद गांधी जे काँग्रेस नेते होते, त्यावेळेला हैदराबाद स्टेट, ज्यावेळेला आपण महाराष्ट्र स्वतंत्र झालेला नव्हता किंवा महाराष्ट्राची निर्मिती झालेली नव्हती, त्यावेळेला हैदराबाद स्टेटमधून ते आमदार म्हणून धाराशिवमधून निवडून आले होते. फुलचंद गांधी काँग्रेसचे होते आणि ते निवडून आल्यानंतर ते त्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री पण राहिलेले. बरोबर. तर ते त्या काळचे ते सावकार, मोठं प्रस्थ आणि वकील होते ते. तर दुसऱ्या बाजूला शेतकरी कामगार पक्षाचे जयदेव मोरेने ज्यावेळेला काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर जो शेतकरी कामगार पक्ष वाढवला, उभा केला, त्या दुसऱ्या फळीमध्ये, पहिल्या फळीमध्ये नरसिंगराव देशमुख आपल्याला बघायला मिळतात आणि दुसऱ्या फळीमध्ये उद्धवराव पाटील जे नंतर पक्षाचे प्रमुखही झाले आणि ते काही वर्ष विरोधी पक्षनेते पण राहिले. तर शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस हा सगळा त्या काळामध्ये संघर्ष आपल्याला बघायला मिळतो. तर त्या काळामधला संघर्ष असा होता की एक शेतकरी, कष्टकरी, मजूर हा वर्ग आणि एक प्रस्थापित वर्ग, ज्याला काँग्रेसचा वर्ग जो आपण म्हणतो नेते त्या काळातली, तर असा जो संघर्ष राहिला, उभा राहिला. तर एक निवडणुकीमध्ये, सुरुवातीच्या निवडणुकीमध्ये उद्धवराव पाटलांनी पहिल्या निवडणुकी विधानसभेला फुलचंद गांधींना पहिल्यांदा पाडलं, पराभूत केलं. तर त्या निवडणुकीतला किस्सा खूप इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग या अर्थानं आहे की एकीकडं सर्वसामान्यांची चळवळ, शेतकरी कामगार पक्ष असं आपण म्हणतो, तर त्या प्रचाराचा निवडणुकीचा मुद्दा असा झाला होता की ते फुलचंद गांधी त्या काळामध्ये पथपेढ्या नसल्यामुळं, अर्थात सावकारकी हा लोकांचाही भाग, महत्त्वाचा गरजेचा भाग होता. आणि फुलचंद गांधींकडं सोलापूर, उस्मानाबाद, लातूर या परिसरामध्ये सावकारकी मोठ्या प्रमाणावर, ती पारंपरिक सावकारकी होती त्यांची. परंतु त्या निवडणुकीचा असा प्रचाराचा मुद्दा झाला की हे सावकार आहेत, शेतकऱ्यांच्या जमिनी यांच्याकडे गहाण आहेत आणि हे निवडून येऊन परत शेतकऱ्यांचं शोषणच करणार आहेत. बरोबर आहे. म्हणजे सावकारीचा जो मुद्दा होता तो वापरला म्हणजे ह्याने अगदी, आणि त्याला प्रतिसाद पण लोकांचा मिळाला. कारण तुम्ही म्हटलं की एकीकडे लोकांना पर्याय नव्हता, पथपेढ्या नसल्यामुळं सावकारकी, परंतु त्याला हे पटलं की हे जर आले सत्तेमध्ये तर काय झालं नेमकं. म्हटलं त्या निवडणुकीमध्ये हा प्रचाराचा मुद्दा केला शेकापनं की जर परत हे निवडणुकीतून आले आणि हे सावकार आहेत, ते शेतकऱ्यांचं काय भलं करणार, लोकांचं काय भलं करणार. आणि तो प्रचाराचा मुद्दा झाल्यामुळं फुलचंद गांधींनी सगळी जी सावकारकीची त्यांच्याकडे असलेली कागदपत्र आहेत ते अगदी रस्त्यावर आणले आणि जाळून टाकले. आणि त्यांनी असं सांगितलं की मी आज सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करत आहे, कुणाचंही माझ्याकडं सावकारकीचं हे लोन आहे, कर्ज आहे असं कोणी मानू नका तुम्ही. परंतु तरीही शेतकऱ्यांना कर्जमुक्त जरी केलं तरी त्यांना त्या निवडणुकीत पराभूत व्हावं लागलं. असं म्हटलं जातं की जर फुलचंद गांधी त्या निवडणुकीत पडले नसते तर मराठवाड्याची राजधानी ही औरंगाबाद न राहता उस्मानाबाद राहिली असती. इतकं त्यांचं वजन जवाहरलाल नेहरूंकडे त्यावेळेस त्यांचं वजन होतं, शब्दाला त्यांच्या किंमत होती. आपण बघितलं की जवाहरलाल नेहरू त्यांच्या घरी येऊन गेलेले त्या काळामध्ये आणि त्यांनी जवाहरलाल नेहरू असं ज्यावेळेला सकाळी बाहेर फिरायला त्या परिसरामध्ये गेले, त्यांच्या घराच्या परिसरामध्ये, त्यावेळेला लोकांची खूप रेग लागली त्यांना बघण्यासाठी. तर ते काहीतरी बोला संबोधित करा वगैरे असं लोकांचं त्यांना ते अट्टहास होता, आग्रह होता. ते थोडंसं काही चौकात उभारून त्यांनी बोलले, त्याला ते नेहरू चौक नाव पडलं, त्याचं ती अशी एक हे आहे. परंतु फुलचंद गांधींचं विकासाचं नेतृत्व मानलं जायचं. एक वर्ग असा आहे की फुलचंद गांधी जर धाराशिवला जिल्ह्याला राहिले असते आणि ते जर राजकारणामध्ये सगळे राहिले असते तर जिल्ह्याचा विकास झाला असता. बरोबर. का तर त्यांनी परत असं सांगितलं की मी आता उस्मानाबादचं तोंड बघणार नाही. आणि त्यांनी जे त्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर जे ते परत गेले सोलापूरला, ते परत आले नाहीत. पण सोलापूर जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी त्यांचे पहिले उद्योग होतेच परत वाढवले. त्यांनी स्वतःच्या ऑइल मिल केल्या आणि सोलापूरमध्ये अर्थात त्यांनी शिक्षण संस्था, कॉलेज वगैरे उभे केले. उस्मानाबादमध्ये आम्ही त्या अर्थानं मागं पडलो, त्या पद्धतीनं काही नुकसान झालं. बरोबर. पण त्यानंतर जसं म्हणाल तुम्ही की नेहरूंचा प्रभाव पुढेही मला वाटतं दिसला तो. अरविंद कांबळे असतील किंवा शिवाजी कांबळे असतील, कारण कारखाना सुद्धा प्रियदर्शिनी म्हणजे इंदिरा गांधीचं नाव, त्या नावानेच तो कारखाना पण काढला होता वगैरे. त्यामुळे काँग्रेसचा जो बालेकिल्ला होता
तो साधारणतः किती काळ टिकला शेकापचा बनेपर्यंत? हो, तसं एका बाजूला शेतकरी कामगार पक्षाचा आपण महाराष्ट्राच्या पण राजकारणात त्यावेळेला बघितलं तर प्रमुख पक्ष काँग्रेसला विरोध करणारा हा शेकापच राहिला. म्हणजे विरोधी पक्ष नेतेपदच शेकापकडे बरेच वर्ष राहिलेलं आपण बघतो. पण काँग्रेसची खासदारकीची निवडणूक जर सोडली तर स्थानिक स्वराज्य संस्था असतील, विधानसभा असतील, याच्यावरती शेकापचाच प्रभाव. 5 वर्ष खासदार म्हणून अरविंद कांबळे 5 वेळा निवडून आले, परंतु त्यांचा प्रभाव तसा फारसा काही त्या मतदारसंघावर किंवा विकास कामावर दिसून आला नाही. रिझर्वेशन पाडल्यानंतर उद्धवराव पाटील हे लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आणि त्यांनी त्या पद्धतीनं आपण बघतो की उद्धवराव पाटलांचं वेगळ्या अर्थानं काम लोकांच्या परिचयात आहे आणि लोकांना माहिती आहे. ते ज्यावेळेला खासदार झाले संसदेची त्यांची भाषणं आजही अंतर्मुख करायला लावतील नवीन राजकारण्यांना, इतकी प्रभावी भाषणं होती. म्हणजे ते त्या काळामध्ये ते वकिलीचं शिक्षण घेतलेला ग्रॅज्युएट झालेला माणूस आणि त्यांनी बघितलं असेल की दिल्लीमध्ये एक वेळेस शेतकऱ्यांचा मोर्चा काढला होता. त्या मोर्चामध्ये बोलण्यासाठी म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या अनुषंगानं तो मोर्चा काढला होता. त्या मोर्चामध्ये बोलणारं सगळ्यात फरडं व्यक्तिमत्व आणि त्यांचा प्रचंड अभ्यास, हिंदी असेल, उर्दू असेल, मराठी असेल, इंग्लिश असेल, सगळ्याच भाषांमध्ये त्यांचा प्रचंड अभ्यास आणि वाचन आणि प्रभावी व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांचं अर्थातच तर तिथलं जी भाषण त्यांनी शाहीर अमर शेख आणि उद्धवराव पाटील या दोघांनी दिल्ली त्या काळात गाजवली अक्षरशः. म्हणजे लोक म्हणतात की त्यांची संसदेतली भाषणं म्हणजे अक्षरशः त्याचं एक मुद्द्यावर म्हणजे चिंतन केलं पाहिजे, विचार केला पाहिजे, इतके अभ्यासपूर्ण भाषणं त्यांची असायची. तर त्या भाषणाचा प्रभाव असं सांगितलं जातं की त्यावेळेचं भाषण त्यांनी नेहरूंनी ऐकलं होतं, हे त्याच मोर्चाचं भाषण. त्यांचं असं म्हणणं होतं की आता त्यांची मागणी तर आपण पूर्ण करतोय. त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या माध्यमातून निरोप दिला होता, आपण त्याची मागणी तर आता संयुक्त महाराष्ट्राची पूर्ण करतोय. आता त्यांना असं सांगा की यशवंतराव चव्हाण तुम्ही आता दिल्लीत येत आहे, तुम्ही असं सांगा त्यांना की आता तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व करा, काँग्रेसमध्ये या आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करा, मुख्यमंत्री पद त्यांना आपण देऊ. इतकी मोठी ऑफर त्यांना नेहरूंनी त्या काळात दिली होती. परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही मला पक्षात घ्याल, परंतु मला ज्या लोकांनी विचारानं निवडून दिलेलं आहे, मी कष्टकऱ्यांचा, श्रमिकांचा, शेतकऱ्यांचा नेता आहे, पण माझ्या विचारानं तुमचा पक्ष काम करणार नाही, मी पक्षात येऊन काय करणार, माझी तुम्हाला कायम विरोध राहील आणि मला पक्षाची कुठलीही ऑफर नको. आजच्या राजकारणात मुख्यमंत्री पद अगदी नाकारणारा असा कदाचित एकमेव मंत्री नेता असेल, म्हणजे कुणीही जाईल, जात देखील आपण बघतोय. आत्ताच्या राजकारण्यांचं आपण जर चित्र बघितलं तर तत्वनिष्ठ राजकारणी, विचारापासून कधीही दूर न गेलेलं राजकारणी, त्यांचे अनेक किस्से आहेत ज्या तत्वनिष्ठ राजकारण्यांची काय उदाहरणं असली पाहिजे आणि कसं वागलं पाहिजे. त्यांचं ज्या वेळेला मृत्यू झाला 1984 मध्ये, त्यांना कॅन्सर झाला होता. 1984 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी ते मुंबईलाही उपचारासाठी दाखल होते. तर त्यांनी बॅरिस्टर अंतुले जे होते त्यांचे खास विरोधी पक्षातले असले तरी त्यांचे खास संबंध होते सगळ्यांबरोबर. तर त्यांनी सरकारी खर्चातून काही उपचार घ्यावेत अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी ते नाकारलं. विखे पाटलांनी, तत्कालीन बाळासाहेब विखे पाटलांनी त्यांना सांगितलं की 6 ते 7 लाख रुपये खर्च त्यावेळेला येत होता आणि तो खर्च मी सगळा करतो, तुम्ही परदेशात जाऊन उपचार घ्या. तर त्यांनी ते नाकारलं. अगदी नरसिंहराव देशमुख असं म्हणायचे की दादा तुम्ही आता माझं ऐका, हे जनता अशी म्हणते, कुणी 50 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, ज्या काळामध्ये जे काही ज्यांना शक्य आहे असं आम्ही पैसे, कष्टकरी समाज असं म्हणतोय की आम्ही पैसे देतो दादांच्या उपचारासाठी, त्यांनी घ्या. पण ते तरीही घेतले नाही दादांनी, शेवटपर्यंत घेतले नाही. आणि असा कदाचित एकमेव खासदार, एवढा मोठा विरोधी पक्ष नेता राहिलेला माणूस एकमेव असेल की जे मरताना त्यांच्यावरती कर्ज होतं. 1984ला त्यांना विहीर खोदायची होती आणि ते होते भूविकास बँकेचे प्रशासक. त्यांनी ते प्रशासक असताना त्या विहीर खोदण्यासाठी, शेतात विहीर खोदण्यासाठी कर्ज घेतलं होतं 60,000 रुपये. आणि ते कर्ज त्यांच्याच्यानं काही पूर्ण फेडणं झालं नाही. तर ते कर्ज त्यांची मुलगा आहे, त्याचे धनंजय पाटील त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांनी त्यांचे कर्जाचे हप्ते फेडले. मरताना त्यांच्यावरती कर्ज होतं. 2 मुली लग्नाच्या होत्या, मुलगा लग्नाचा होता, तरी त्यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे बघितलं नाही. म्हणजे तत्वनिष्ठ राजकारणी आणि कुठल्या प्रलोभनाला आयुष्यभर बळी न पडणारा राजकारणी अशी त्यांची प्रतिमा. आणि आत्ताच्या राजकारण्यांनी त्याचा खरोखर विचार केला पाहिजे असं त्यांचं नेतृत्व. मला वाटतं की म्हणजे तुम्ही जसं म्हणाला की उस्मानाबादचं वैशिष्ट्य म्हणजे हवा, पाणी छान, तरी आणि मुख्य व्यवसाय शेतीच होता. सगळे गरीब शेतकरी. आणि नंतरच्या काळामध्ये मला वाटतं
पद्मसिंग पाटील यांचं नेतृत्व जे आहे ते आलं आणि तेरणा कारखाना जसं तुम्ही मगाशी गप्पा मारता म्हणता की सगळं राजकारण जे आहे ते जिल्ह्याचं फिरत होतं ते तेरणाच आणि मला वाटतं 30-40 वर्ष त्यांचाही प्रभाव राहिला. तर त्यांची कशी एंट्री झाली पद्मसिंग पाटलांची, कारण अजूनही आता आहेच म्हणजे पुढची पिढी जरी बघितली त्यांच्या घरातच म्हणजे राणा जगजित असेल किंवा ओमराजे पण असेल, तर एवढं एका कारखान्याभोवती किंवा कुटुंबाभोवती राजकारण फिरत राहिलं, तर हे नेतृत्व कसं पुढं आलं. आणि खरं तर पद्मसिंग पाटील एक मोठं प्रस्थ होतं, पाटबंधारे खातं त्यांच्याकडे होतं, ऊर्जा खातं होतं, म्हणजे महत्त्वाची खाती होती. पण असं म्हणतात लोक की इतकं असूनसुद्धा सिंचन अपेक्षित जे आहे ते झालं नाही किंवा जेवढा व्हायला पाहिजे होता फायदा तेवढा झाला नाही. तर ती या नेतृत्वाचे दोन्ही वैशिष्ट्य सांगा, काय कसा प्रभाव होता, त्याचं योगदान पण काय होतं आणि नंतर त्याला एक उतरती कळा पण लागली ती पण. खरं तर तेरणा साखर कारखाना हा मराठवाड्यातला सहकार क्षेत्रातला पहिला साखर कारखाना, म्हणजे त्यावेळी त्याची गाळप क्षमता अगदी 2009पर्यंत 7,000 मेट्रिक टन समथिंग होती. किसनराव समुद्रे आणि शिवाजीराव नाडे मुरुडचे आहेत ते, या दोघांनी तो साखर कारखाना उभा केलेला. पहिला साखर कारखाना आणि ढोकीमध्ये तो कारखाना उभा केला. तर कारखाना खूप उत्तम सुरुवात आणि अलीकडच्या काळात म्हणण्यापेक्षा सुरुवातीपासूनच त्या कारखान्याच्या भोवती राजकारण तुम्ही जसं म्हणलात तसं त्या जिल्ह्याचं राजकारण फिरायचं. कारण काही की दुसरे कारखाने नव्हते जिल्ह्यामध्ये, म्हणजे तसा मागासलेला जिल्हा आणि ते. तर 34,000 सभासद त्या कारखान्याचे आहेत आजही. तर नाडे समुद्रांचा तो कारखाना पुढं 1974च्या दरम्यान पद्मसिंग पाटलांनी साखर कारखान्याच्या राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये एंट्री घेतली आणि त्या काळामध्ये तो कारखान्याचं सत्ता परिवर्तन झालं आणि त्यांच्याकडे तो कारखाना आला पद्मसिंग पाटलांकडे. तेव्हापासून तो कारखाना 2009पर्यंत त्यांच्याच ताब्यात राहिला. अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेला पवनराजेंची हत्या झाली त्यानंतर 2007मध्ये निवडणूक लागली, सर्वपक्षीय पॅनलनं पद्मसिंग पाटलांच्या ताब्यातून तो कारखाना घेतला आणि त्यानंतर पुन्हा ते ओमराजे त्यांच्या मातोश्री जे आहेत त्या चेअरमन झाले. पण ते कारखाना ताब्यात घेण्यापासून ते पुढची 30-40 वर्ष एक आपला दबदबा तर तो कसा ठेवला पद्मसिंग पाटलांनी, त्यांची वैशिष्ट्य काय होती नेतृत्वाची, बरोबर, एवढं लोकांनी कसं एकमुखी नेतृत्व त्यांचं मान्य केलं. पद्मसिंग पाटील हे त्या काळामध्ये आमदार पण राहिले. नंतर त्यांचं जिल्हा परिषदपासून राजकारणामध्ये एंट्री झाली. तेरणा कारखाना जिल्हा परिषदचे सदस्य झाले, बांधकाम सभापती झाले आणि त्यांचा जो प्रवास राजकारणातला तो प्रभाव वाढत राहिला. ते आमदार झाले. 35 वर्ष ते आमदार पण मतदारसंघाचे राहिले. त्या काळामध्ये ते स्वतः त्यांची जी दुसरी फळी आहे त्या लोकांच्या माध्यमातून ते कारखान्याचा कारभार करायचे. त्यामध्ये आपण आताचे जे आमदार आहेत कैलास पाटील, त्यांचे वडील बाळासाहेब पाटील ते होते, अरविंद गोरे ते चेअरमन राहिले 11 वर्ष वगैरे. तर पद्मसिंग पाटलांचा त्या कारखान्यावर प्रभाव होताच, परंतु त्या कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला आठवत असेल राष्ट्रवादी काँग्रेसची ज्यावेळेस स्थापना झाली त्या काळामध्ये त्या कारखान्यानं पवारांना किंवा पक्षासाठी रसद पुरवली आणि खूप मोठं बळ दिलं. बरोबर, इतकी मोठी ताकद त्या कारखान्यात होती. तर त्यांना पद्मसिंग पाटलांना तो कारखाना बरीच वर्ष स्वतःकडे राखता आला. मधल्या काळामध्ये विलासराव देशमुखांनी खूप प्रयत्न केले तो कारखाना ताब्यात घेण्यासाठी. अगदी त्या ठिकाणी सभा व्हायच्या, विलासराव देशमुख कारखान्याच्या निवडणुकीमध्ये इंटरेस्ट घेऊन यायचे, तर त्यावेळेला सभा झाल्यानंतर त्या सभेवरती दगडफेक व्हायची. म्हणजे खूप आक्रमक पद्धतीने तो तेरणा कारखाना आपल्या ताब्यात कसा घेता येईल हा वेगवेगळ्या गटांचा तो प्रयत्न खूप राहिलेला त्या काळामध्ये. म्हणजे पॉवर सेंटर्स होते पॉवर सेंटर, त्याच्या ताब्यात जिल्ह्याचं राजकारण. अगदी अगदी म्हणजे तेरणा कारखान्याचा जो चेअरमन असेल किंवा ज्याच्या ताब्यात कारखाना असेल तो त्या जिल्ह्याचं नेतृत्व करेल असं एक साधारण चित्र असायचं. परंतु अलीकडच्या काळामध्ये ते स्वरूप बदललेलं आहे. कारखाना मध्यंतरी बरीच वर्ष बंद राहिला, त्यामुळे आता त्याच्यावरची जी गोळीबाराची घटना घडली होती ते तो किस्सा असा आहे, ज्या वेळेला विलासराव देशमुखांचा कव्हेकरांनी पराभव केला विधानसभा निवडणुकीमध्ये. कव्हेकर मग विलासराव देशमुखांनी तेरणा कारखान्याच्या निवडणुकीमध्ये खूप इंटरेस्ट घेतला. त्या काळामध्ये त्याला कव्हेकरांनी सुद्धा त्याच पद्धतीनं इकडे उतरायचं ठरवलं, म्हणजे विलासरावांना विरोध करण्यासाठी. तर बेंबळे म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये एका सभेवर दगडफेक सुरू झाल्यानंतर कव्हेकरांनी तिथं गोळीबार केला होता. आणि इकडे सर्वसाधारण सभा ज्यावेळेला व्हायच्या त्यावेळेला नेहमी वादळी ठरायच्या. म्हणजे
त्या सभेमध्ये पण दगडफेक व्हायची, आधी ट्रक भरून दगड आणले, काट्या आणल्या, अशा पद्धतीच्या चर्चा व्हायच्या. त्यामुळे ते कारखान्याच्या भोवती साधारण जिल्ह्याचं राजकारण नेहमी फिरायचं आणि अर्थकारणाच्या बाबतीमध्ये ते सक्षम होता. बरोबर. तुम्ही म्हणाला की तेरणावरती नजर असायची प्रत्येकाची अगदी. तर विलासरावांनी पण तो कारखाना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पुढं विमल मुंदडा म्हणजे ज्या सुद्धा त्या भागातल्या त्यांनी पण इकडनं निवडणूक लढवली होती आणि ओनली विमल म्हणून त्यावेळेस प्रचार केला होता. तर त्याचा असा विषय होता की त्यावेळेला आपण बघितलं विमल कंपनीचा कपडा जो आहे तो फेमस, रिलायन्सची कंपनी असल्यामुळे आणि तो फेमस होता भारतामध्ये. आणि विमल मुंदडा या लोकसभेला आरक्षित असल्यामुळे त्या विमल मुंदडा इकडं केजच्या मूळच्या त्या पण त्या इकडं निवडणुकीला लोकसभेला आले होते. त्या काळामध्ये ओनली विमल हा असा तो प्रचार खूप गाजला होता. म्हणजे कपड्याची जी ब्रँडिंग आहे किंवा प्रचार आहे तो यांच्या नावानं ओनली विमल चालवा वगैरे म्हणजे अशा पद्धतीनं तो प्रचार झाला. पण त्यांना त्या पराभव झाल्या होत्या. आणि मला वाटतं की म्हणजे वेगवेगळे आपण वैशिष्ट्य म्हणतोय तसं एक निवडणूक तर अगदी पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध मराठवाडा अशी पण झाली होती उजनीच्या पाण्यावरनं. आणि कल्पना नरहिरे आणि ढोबळे म्हणजे ढोबळे इकडचे सोलापूर जिल्ह्यामधले. आणि तर ती काय होती वैशिष्ट्यपूर्ण, कारण शक्यतो अशा मुद्द्यावरती खूप वेळा निवडणूक कमी होतात उजनीच्या पाण्यावर किंवा ह्याच्यावरच्या. पण तिथं एक अस्मितांचा संघर्ष पण होता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र. ते होतं असं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कल्पनाताई नरहिरे ज्या शिवसेनेत 2 वेळा वाशी कळंब मतदारसंघाच्या आमदार राहिलेले होते आणि त्यांना परत लोकसभेला शिवसेनेने उमेदवारी दिली आणि इकडून राष्ट्रवादीकडून लक्ष्मणराव ढोबळेंना उमेदवारी दिली गेली होती. पण लक्ष्मणराव ढोबळे सोलापूर जिल्ह्यातले आणि त्यापूर्वी लक्ष्मणराव ढोबळेंनी आमची मराठवाड्यासाठी जी कृष्णा खोरे मराठवाडा विकास सिंचन योजना आहे त्या योजनेला विरोध केला होता. त्यांनी असं म्हटलं होतं की मराठवाड्याला पाणी द्याल तर रक्ताचे पाठ वाहतील. मग तो प्रचाराचा मुद्दा झाला की तुम्ही जर आम्हाला मराठवाड्याला पाणी देत नाही, तुम्ही रक्ताचे पाठ वाहतील असं म्हणता, तर तुम्ही मग निवडणुकीत तिकडं कशाला आमची मतं मागता. ॲक्च्युली असा तो त्या काळामध्ये प्रचार गाजला होता आणि त्याच्यामध्ये लक्ष्मण ढोबळेंचा पराभव झाला होता. बरोबर आहे. आणि मध्ये लातूरला जेव्हा पाणी रेल्वेने दिलं होतं तेव्हा उस्मानाच्या पण काही भागाला जे आहे ते पाणी मला वाटतं रेल्वे वॅगननी पुरवलं होतं. म्हणजे तो जो प्रश्न आहे तो तसा प्रलंबितच राहिला होता. म्हणजे आणि तुम्ही जसं म्हणाला की लोक पण खूप सुशिक अजूनही आपण बघतो की जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा सर्वाधिक छावण्या असतील किंवा त्याच भागामध्ये सगळ्या होतात. नंतरच्या काळामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर एक प्रकारे आत्ता धाराशिव उस्मानाबाद त्याला जे नेतृत्व होतं ते असं फारसं हे लाभलंच नाही. म्हणजे जे खासदार होते रवींद्र गायकवाड ते तर भलत्या कारणाकरताच गाजले. विमानामध्ये चपलेचा जो प्रसंग घडला होता आणि निष्क्रिय असाच त्यांच्यावरती एक ठपका बसला होता. तर काय झालं होतं म्हणजे नेमकं त्यावेळेस? खरं तर ते उमरगेचे काही वर्ष आमदार राहिले आणि रवी गायकवाडांचा मूळ स्वभाव खरं तर वारकरी संप्रदायाशी निगडीत त्यांचा सगळं वातावरण घरातलं आहे. परंतु तत्कालिक घटना ते खासदार असताना ज्यावेळेला मुंबईवरून दिल्लीला जात होते विमान कर्मचाऱ्यांसोबत त्यांचा काही वाद झाला आणि त्याच्यामध्ये त्यांनी थोडीफार त्यांना मारहाण केली होती कर्मचाऱ्यांबरोबर. आणि त्यानंतर परत ते संसदेत ज्यावेळेला दिल्लीच्या कॅन्टीनमध्ये संसदेच्या कॅन्टीनमध्ये काही चपात्यावरून पण ते कच्च्या चपाती होती वगैरे करत होती त्यावरून पण त्यांनी तिथं काहीतरी कर्मचाऱ्याला मारझोड केली होती. वास्तविक पाहता रवी गायकवाडांचा स्वभाव आपण जर बघितलं तर खूप शांत वारकरी संप्रदायाच्या विचाराचा आणि असा माळकरी माणूस. म्हणजे आजही ते कुठं गावामध्ये कीर्तन असेल भजन असेल आजही ते सहभागी होतात, सामील होतात. म्हणजे त्यांचा असा आक्रमक चेहरा वगैरे असा काही तत्कालिक घटनेमुळे ते थोडंसं बरोबर आहे. पण तुम्ही जसं मगाशी म्हणाले की मला असं दिसतं की तिकडं एक जी वारकरी परंपरा संप्रदाय किंवा जे हबप होते तर त्यांचा पण म्हणजे राजकारणामध्ये खुबीनं उपयोग करून घेतला गेला अनेक राजकारण्यांनी प्रचारासाठी किंवा ह्याच्यासाठी. ते पण एक तिकडचं वैशिष्ट्य राहिलं तसं नाही म्हणता येणार. परंतु रवी गायकवाडांच्या बाबतीत आजही असं आहे म्हणजे उमरगा लोहारा मतदारसंघामध्ये त्यांना मानणारा खूप वर्ग आहे. म्हणजे ते आताचे सध्याचे रिझर्वेशन आरक्षित असलेली विधानसभा तिथले ज्ञानराज चौगुले जे आमदार आहेत ते 3 टर्म निवडून आले त्यात सिंहाचा वाटा यांचा आहे रवी गायकवाडांचा, कारण उमरगेचेच आहेत. म्हणजे आजही असं म्हणतात की रवी गायकवाड जर घराबाहेर निघाली तर काही बोलायची गरज नाही, इतकी लोक त्यांचं ऐकतात. त्यांचं त्या पण ते तुम्ही म्हणतात त्याला कदाचित तशी किनार असू शकते, वारकरी संप्रदायाशी निगडीत ते आहेत आणि कुठल्याही प्रकारचं दुसऱ्या कुठल्याही वादामध्ये त्यांनी कधी अडकले नाही. मग असे आपण म्हटलं की पद्मसिंग पाटलांनी ज्या पद्धतीनं मग राजकारण जे आहे ते सगळं
तेरणा कारखान्याच्या निमित्ताने आपल्या हातात घेतलं, जिल्हा परिषद असेल, आमदार झाले, ते लोकसभेपर्यंत गेले. आणि जेव्हा पवनराजे प्रकरण घडलं तेव्हा मात्र ते अडकले. आणि सुरुवातीला मला आठवतं की पवारांनी पण खूप पाठराखण करण्याचा प्रयत्न केला, पण नंतर जेव्हा अगदी आरोपींच्या नार्को टेस्ट झाल्या, त्याच्यामध्ये अगदी अण्णा हजारेंची सुपारी दिली असंही त्या आरोपींनी हे केलं. तर काय झालं त्यानंतर मग पद्मसिंग पाटलांचं राजकारण जे लागलं. आणि दुसरीकडं त्यांचे जे पवनराजेंचे पुत्र आहेत ते आले, मला वाटतं ओमराजे चिरंजीव त्यांचे, आणि त्यांनी यांचा पराभव केला. तर हा जो उलटफेर झाला तर त्याबद्दल सांगा, तो कसा प्रभावी ठरला आणि ते राजकारण काय झालं? खरं म्हणजे पद्मसिंह पाटील आणि पवनराजे हे एकाच कुटुंबातले चुलत भाऊच, आणि याच कुटुंबाभोवती सगळं राजकारण जिल्ह्याचं अजूनही आहे आणि पूर्वी होतं. फक्त ते आपण त्याला म्हणतो की विकेंद्रीकरण झालं त्याचं. आधी केंद्रितच होतं त्यांच्याच भोवती. पवनराजे हे पद्मसिंह पाटलांचं सगळं तिथला जो राजकारणाचा भाग आहे तो सगळं सांभाळायचे असं म्हणतात. खंदे समर्थक होते. तेरणा साखर कारखान्याच्या साखर घोटाळ्याचं एक प्रकरण त्यावेळेस गाजलं होतं, आपण बघितलं असेल. त्यात यांनी अण्णा हजारेंनी उपोषण केलं होतं. पद्मसिंह पाटलांना राजीनामा द्यावा लागला मंत्रिपदाचा. आणि त्या दरम्यान उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा होम ट्रेड घोटाळा समोर आला होता. तर त्याचे ते चेअरमन पवनराजे होते. त्यांना त्यात अटक झाली. अटक झाल्यानंतर पद्मसिंह पाटलांनी त्यांची बाजू घेतली नाही असं त्यांचा आक्षेप होता की बाबा मी हे सगळं करतो तर तुम्ही या काळामध्ये, संकटाच्या काळामध्ये किंवा अडचणीच्या काळामध्ये तुम्ही माझ्यासोबत असलं पाहिजे किंवा मदत केली पाहिजे अशी त्यांची सर्वसाधारण अपेक्षा होती. तर त्या काळामध्ये त्यांनी ते दोघांचा त्या काळामध्ये संघर्ष निर्माण झाला. दोघं वेगवेगळे झाले आणि 2004च्या निवडणुकीमध्ये, विधानसभा निवडणुकीमध्ये दोघं एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहिले. बरोबर. आणि उभे राहिल्यानंतरचं ते वातावरण होतं ते खूप त्याला आपण काय म्हणतो गरमागरमीचं वातावरण, टेन्स वातावरण. हां, तेच होतं. तर त्या काळामध्ये 2004च्या निवडणुकीमध्ये पद्मसिंह पाटील अगदी 450-500च्या मतांनीच निवडून आले होते. बरोबर. तर त्यामध्ये काही अशा पण गोष्टी घडल्या की एक वर्तमानपत्र होतं, त्याच्यामध्ये ऐनवेळी म्हणजे निवडणुकीच्या दिवशीच पवनराजेंचा पद्मसिंह पाटलांना पाठिंबा अशा पद्धतीची बातमी छापून आली. आणि ती बातमी तो पेपर सगळ्या गावागावामध्ये वाटला होता. म्हणजे मतदान त्यावेळेला सोशल मीडियाचं काही माध्यम नव्हतं, काहीच नव्हतं. लोकांना मेसेज जायला करायला वेळच लागत होता. तर ते जोपर्यंत पेपर वाटप होऊन त्याचं वाचन वगैरे होईपर्यंत बऱ्यापैकी मतदान फेक न्यूजच की एक प्रकारे, म्हणजे फेक न्यूज. त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की मी पवनराजे निंबाळकर या निवडणुकीतून माघार घेतोय आणि माझा या निवडणुकीसाठी पद्मसिंह पाटलांना पाठिंबा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी पद्मसिंह पाटलांना मतदान करावं. याचा परिणाम हे रात्रीतून यंत्रणा सगळी लावली होती आणि ते गावागावात पेपर वाटला गेला होता. आणि परत पवनराजेंना ते करावं लागलं, स्वतंत्र स्पीकर गाड्या लावून परत ते लोकांना आवाहन करावं लागलं की असं काही नाही आहे, हे फेक न्यूज आहे, पेपर फेक आहे. त्या कार्यालयावर, दैनिकाच्या कार्यालयावर दगडफेक वगैरे झाली होती. परंतु तिथं अगदी काट्याची लढत झाली आणि थोड्या मतांनी आले, एवढ्या थरापर्यंत ते गेले होते. आणि त्यानंतरचा काळ तर आपण बघितला 2006 मध्ये कळंबोली, नवी मुंबईमध्ये पवनराजेंची हत्या झाली. आणि त्या हत्येनंतर परत त्याचा आरोप पद्मसिंह पाटलांवर लागला. त्यात त्यांचा जो सतीश मैंदाड म्हणून जे कार्यकर्ते होते तेरणा कारखान्याचं, ते डिस्टलरीचं ते सांभाळायचे, त्यांनाही अटक झाली. आणि परत नार्को टेस्ट करा म्हणले. तो जो सतीश पाटील नावाचा त्यांचा कार्यकर्ता होता, त्याची नार्को टेस्ट पण झाली. त्यात पद्मसिंह पाटलांचं अर्थात त्यांनी नाव घेतलं. CBIनं त्याची इन्क्वायरी केली. त्यात काही महिने त्यांना जेल झाली, पण अर्थात तो न्यायप्रविष्ट विषय असल्यामुळे ते. परंतु 2009च्या निवडणुकीमध्ये त्याचा जो विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचा जो परिणाम आहे, परिणाम म्हणून बघितला आपण तर ओमराजे निवडणूक कळंब मतदारसंघातून, कळंब उस्मानाबाद मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर उभारले आणि त्यांनी राणा पाटलांचा पराभव केला. आणि त्यांच्या बाजूने सहानुभूती होती अर्थात, आणि ते निवडून आले. त्यानंतर 2009ची लोकसभा निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये पद्मसिंह पाटील निवडून आले होते. निवडणुकीमध्ये लोकसभेला निवडून आल्यानंतर त्यांना काही दिवसातच CBIनं अटक केली. 2009 मध्ये अटक झाली त्यांना. पण अजून पण जे राजकारण आहे जिल्ह्याचं ते याच कुटुंबावरती. आता जी पुढची पिढी आहे, ओमराजे असेल किंवा राणा जगजीत असेल, तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगाल? आणि कारण दरम्यान आता परत फूट पडलेली आहे, राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली आहे, त्यानंतर शिवसेनेची पण 2 शकलं झालेली आहेत. त्यामुळं आता साधारणतः तुम्हाला काय वाटतंय? कारण तेव्हा मला काही भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा अशी पण चर्चा ऐकायला मिळाली की सुनेत्रा पवार ज्या आहेत
त्यांचं माहेर तिकडं आहेत आणि त्यांचा पण रोल आहे या सगळ्या पक्षांतरामध्ये, तर ती काय आता गणित आहे? 2009च्या निवडणुकीमध्ये लोकसभेला पद्मसिंह पाटील निवडून आल्यानंतर त्यांनी 2014पर्यंत राहिलेत. परत दुसऱ्या 2014च्या निवडणुकीमध्ये लोकसभेला ते पराभूत झाल्याने रवींद्र गायकवाड शिवसेनेचे निवडून आले. तेव्हापासून पद्मसिंह पाटलांचं राजकारण जे आहे ते थोडंसं कमी झालं, म्हणजे सक्रिय राजकारणातून थोडं अलिप्त झाले ते उतरलेला. हां. आणि अर्थातच त्यांचे चिरंजीव आता जे तुळजापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत राणा जगजितसिंह पाटील, बरोबर, आणि पद्मसिंह पवनराजेंचे चिरंजीव जे आता ओमराजे निंबाळकर, म्हणजे त्याच घराण्याभोवती हे राजकारण आहे जिल्ह्याचं. एक खासदार आहेत, एक आमदार आहेत, ते एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. अर्थात तो यांचा कोणाचा आरोप यांच्यावर म्हणून आहे आणि अगदी राजकारणाची टोकाची भूमिका आहे एकमेकांची. पद्मसिंह पाटलांचे चिरंजीव राणा पाटील जे आहेत ते 2019मध्ये विधानसभेच्या तोंडावरच भाजपमध्ये गेले. बरोबर. तो खरं तर शरद पवारांचं जवळचं म्हणजे अगदी नातेसंबंध तर आहेतच. म्हणजे पद्मसिंह पाटलांच्या बहिणी ह्या अजितदादांच्या मिसेस ज्या आहेत. आणि दुसरी गोष्ट पवार साहेबांचं आणि डॉक्टर पद्मसिंह पाटलांचं म्हणजे नातं सर्वश्रुत आहे. आपण बघतो की अगदी त्या पक्ष उभारणीच्या काळामध्ये असेल, कुठल्याही अडचणीच्या काळामध्ये अगदी पाठीशी उभा राहणारा पद्मसिंह पाटलांचं म्हणजे त्यांचं हे आहे. आणि सोबतचेच आहेत, वयानं पण ते जवळपास 6 महिन्याचा फरक आहे दोघांच्या. तर ज्यावेळेला ते बाहेर पडले त्यावेळेला पद्मसिंह पाटलांच्या दरम्यान बाकी राष्ट्रवादीचे पण नेते बाहेर पडत होते. बरोबर, आपण बघितलं असेल त्याच्याकडून. तर मुंबईतल्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या वेळेला पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुमचे नातेवाईक सुद्धा बाहेर पडतात, ते पहिल्यांदा शरद पवारसाहेब चिडले होते. नात्यांचा काय संबंध, नातेवाईकांचा काय संबंध आहे, म्हणजे असं आपण बघितलं तर ते इतकं त्यांच्याशी जिव्हारी लागलं होतं आपण. बरोबर आहे. तर राणा पाटील ज्यावेळेला भाजपमध्ये गेले त्यांना धाराशिवमधून उमेदवारी न मिळता तुळजापूरमधून उमेदवारी मिळाली आणि त्यांनी तुळजापूरमधून निवडणूक लढवली आणि ते पहिल्यांदा म्हणजे भाजपचं जे कमळ फुललं आपल्याला म्हणतो ते पहिल्यांदाच त्यांच्या माध्यमातून विधानसभेची जागा आली. आणि त्यात राष्ट्रवादीचं अर्थात खूप मोठं नुकसान पण झालं. पण ते रुजलेत का? कारण बऱ्याच वेळा असं दिसतं की अनेक काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते जातात वेगळ्या पक्षामध्ये, पण ती संस्कृती वेगळी असते त्यामुळे ते तेवढं रुजत नाही. कारण भाजप तिकडं आता असं ऐकतोय की बसवराज पाटील जे आहेत ते आलेले आहेत आणि प्रवीणसिंग परदेशी म्हणजे जे अधिकारी आहेत प्रशासक आहे त्यांचं पण नाव येते चर्चेमध्ये. त्यामुळं हे काय आहे नेमकं समीकरण वातावरण तिथं पुढं बघता तुम्हाला काय वाटतं की काय आता राहील? कारण तसं भाजपला काही फार या सगळ्याच्यामध्ये स्कोप दिसत नाही. आता आपण तुम्ही जसं सांगताय की काँग्रेस, शेकाप, नंतर शिवसेना यांचाच सगळा पगडा राजकारणात राहिला होता आणि पहिल्यांदाच राणा जगजितांच्या निमित्ताने कमळ फुललं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता तिथं काय नेमकं समीकरणं उदयास येत आहेत? आता 2 गोष्टी आहेत. पद्मसिंह पाटलांचं राजकारण हा काळ जर आपण बघितला तर तो पूर्णपणे वेगळा आहे. म्हणजे आपण म्हणतो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक त्यांचा दबदबा होता. म्हणजे राष्ट्रवादीच्या फळीतले पहिल्या फळीतले ते नेते होते आणि त्यांना एक महाराष्ट्र ओळखत होता. बरोबर. त्यांनी गृहमंत्रीपद त्यांच्याकडे होतं, पाटबंधारे मंत्रीपद, ऊर्जा मंत्रीपद, म्हणजे अगदी चांगल्या पदावर त्यांनी काम केलेलं. आणि दुसरी गोष्ट त्यांचा स्वभाव थोडासा आक्रमक शैलीचा होता. आपण त्यांचे किस्से अनेक बघतो की ज्यावेळेला छगन भुजबळांनी शिवसेना सोडली आणि त्यांना मुंबईमध्ये थोडासा धोका होता शिवसैनिकांकडून, त्या काळात सुद्धा पद्मसिंह पाटलांनी त्यांना सभागृहापर्यंत नेणं आणि त्या पद्धतीचे ताकद धाडसी नेता म्हणून त्यांची आपण इमेज बघतो. म्हणजे जिल्ह्यामध्ये सुद्धा मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांची तशी क्रेज चांगल्या पद्धतीने फिटनेसचे किस्से अनेक ऐकले. हा त्यांचं आई जेव्हा सोलापुरामध्ये उपचारासाठी होती तेव्हा ते सोलापुरात यायचे आणि पार्क मैदानाला ते 10-12 राऊंड मारायचे फिटनेससाठी. त्यामुळे ते एक प्रकारे तुम्ही तसं डॉक्टर पण त्यामुळे ते एक हे होतं. हां, ते पहिलवान म्हणूनच त्यांचं असायचं. म्हणजे ज्यावेळेला ते गावी यायचे त्यावेळेला पण ते घोड्यावरून रपेट मारण असेल, बुलेटवरून चक्कर मारण असेल, शहरामध्ये असेल, गावामध्ये असेल, ते एक वेगळी क्रेज. आणि रनिंग जे आहे ते फिटनेसच्या बाबतीत त्यांनी खूप स्वतःची काळजी घेतली. आता त्या पद्धतीचं फिटनेस आताचे खासदार जे आहेत ओमराजे ते स्वतः राखून आहेत. अगदी प्राणायाम योगापासून
रनिंगपर्यंत, सायकलिंग असेल, रनिंग असेल, खूप त्यांचं त्या पद्धतीच्या फिटनेसवर ते लक्ष आहे. बरोबर. तर पद्मसिंह पाटलांचं पण ते असायचं, ज्यावेळेला मतदारसंघात येतील, गावी येतील, त्यावेळेला ते स्टेडियम आहे धाराशिवमध्ये, त्या स्टेडियमवर ते राऊंड मारायचे आणि लोक बघत राहायचे. त्यांचं बघून काही इन्स्पायर पण बरोबर. पण आता तुम्ही कसं बघताय सगळं तिकडचं? आताच्या राजकारणामध्ये तो असा विषय असा आहे की पद्मसिंह पाटलांचा स्वभाव थोडासा आक्रमक, त्या तुलनेनं राणा पाटलांचा स्वभाव मवाळ आहे. म्हणजे ती शैली त्यांच्याकडं नाही आहे. परंतु शेवटी जिल्ह्याचं राजकारण जे आहे ते याच दोन घरांभोवती फिरतं. त्याचं कारण असं आहे की पहिल्यांदाच त्यांनी भाजपला ताकद दिली आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचंही त्यांच्या जाण्यानं खूप मोठं नुकसान झालं. कारण 2019ला 2 आमदार जे राष्ट्रवादीला होते 2019ला ते गमावावे लागले. म्हणजे स्वतः राणा पाटील राष्ट्रवादीचे आमदार होते आणि राहुल मोठे भूमपराडा मतदारसंघाचे आमदार होते. दोन्ही जागा गेल्या राष्ट्रवादीच्या. तिसरी जागा तुळजापूरची त्यांच्याच माध्यमातून ती काँग्रेसला गमवावी लागली. मधुकरराव चव्हाण जे 5 वेळेस आमदार राहिलेला माणूस, सिनियर ज्याला आपण म्हणतो नेता, त्यांना राणाजगजितसिंह पाटलांनी पाडलं. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचाराचं जे प्राबल्य होतं किंवा तो मतदारसंघ होता त्याचं नुकसान एकाच या सगळ्या घटनेमुळं म्हणा किंवा अर्थात त्यांच्या टीममुळं किंवा त्यांच्या नेतृत्वामुळे ते झालं असं पण म्हणता येईल. कारण त्यांना तुळजापूरमध्ये राणा पाटलांनीच मधुकर चव्हाणांना घरी बसवलं. इकडं त्यांचेच नातेवाईक असलेले राहुल मोठे ते पराभूत झाले. ते त्या ठिकाणी डॉक्टर तानाजी सावंत जे आहेत आताचे आरोग्यमंत्री ते तिथून निवडून आले. आणि धाराशिव कळंब लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार जे कैलास पाटील आताचे आमदार आहेत ते तिथून निवडून आले. त्यामुळं त्या अर्थानं राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं आता बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे. आता 2 गट पडल्यानंतर, 2 शकलं झाल्यानंतर तर जास्त नुकसान झालं. कारण असं आहे की आता चेहरा राष्ट्रवादीला दोन्ही गटाला तसा चेहरा नाही, कोणीच उरलेलं नाही. ज्याला आपण म्हणू की स्वतःच्या याच्यावरती तो निवडून येऊ शकेल किंवा तेवढी ताकद पक्षाला देऊ शकेल. कार्यकर्ते संघटन नावाचा विषय जो आहे तो आता बऱ्यापैकी मागं पडलेला आहे. या दोन्ही पक्षाचं नुकसान झालेलं आहे. बरोबर. जसं मी म्हटलं की अलीकडच्या काळामध्ये तानाजी सावंत हे एक चर्चेतलं नाव असतं वेगळ्या कारणांमुळं. आरोग्यमंत्री आहेत. त्याच्या आधी ते जेव्हा आले तेव्हा उद्धव ठाकरेंच्या सोबत होते. आता ते शिंदेंच्या बरोबर गेलेले आहेत. पण असं म्हणता येईल का की त्यांचं राजकारण सगळं बघता पाहता, शैली पाहता ते पुढच्या काळामध्ये एक महत्त्वाचे नेते ठरू शकतात, या भागातले त्यांचा ठसा उमटू शकतो? मुळात तानाजी सावंत हे धाराशिव जिल्ह्यातले राजकारण नाही आहेत. ते माढा तालुक्यातले, सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातले वाकावचे आहेत. भैरवनाथ शुगर हा कारखाना त्यांनी ज्यावेळेस तो उभा केला परंडा तालुक्यामध्ये, त्या माध्यमातून त्यांची जिल्ह्यात एंट्री झाली. बरोबर. खरं तर मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये राजकीय मोठी पोकळी आहे असं मला वाटतं आणि ते बऱ्याच लोकांच्या लक्षात येतं. तर तानाजी सावंत साहेबांचे हे लक्षात आलं की ह्या जिल्ह्यामध्ये राजकीय पोकळी मोठी आहे. आणि ज्यावेळेला भैरवनाथ शुगर कारखाना त्यांनी जो चालवला, सुरू केला, त्या दरम्यान त्यांनी शिवजलक्रांतीची एक योजना राबवली. स्वखर्चानं त्यांनी सुरुवातीला शिवजलक्रांतीची म्हणजे पाणी अडवा जिरवा त्या पद्धतीचं काम केलं. मोठा उपक्रम राबवला. त्याला उद्धव ठाकरे स्वतः आले होते आणि तो त्यांनी कार्यक्रम केला. त्यानंतर त्यांचं वाशीचा जो शिवशक्ती साखर कारखाना जो बंद होता अनेक वर्ष, तो कारखाना परत त्यांनी चालवायला घेतला. म्हणजे भैरवनाथ शुगर घेतला, त्यानंतर वाशी घेतला आणि आता अलीकडच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल तर तेरणा साखर कारखाना जो 10-12 वर्ष बंद होता तो कारखाना पण त्यांनी आता चालवायला घेतलेला आहे खूप प्रयत्न करून. म्हणजे वाशी भूमपरंडा हा विधानसभा मतदारसंघ आहे, त्याचं ते नेतृत्व आता करतायत. त्याच्यावर त्यांनी चांगला प्रभाव निर्माण केला. वाशीमध्ये साखर कारखाना झाला, त्या माध्यमातूनही त्यांचं नेटवर्क तयार झालं. आणि धाराशिव तालुक्यातला ढोकीचा तेरणा कारखाना तर मोठाच आहे, 34,000 त्याचे सभासद आहेत. तर त्या कारखान्याच्या माध्यमातून पण त्यांनी आता कळंब आणि धाराशिव जिल्हा कव्हर केला. म्हणजे गाव पातळीपर्यंत त्यांचं नेटवर्क जे आहे ते राजकारणाची पाळमुळं स्वतंत्र यंत्रणेच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी ती रुजवायला सुरुवात केलेली आहे. वास्तविक पाहता आपण बघतो की तानाजी सावंत हे वेगवेगळ्या वक्तव्यामुळं अडचणीत येतात, वादग्रस्त त्यांचे विधानं असतात वगैरे. परंतु त्यांचं काम जिल्ह्याच्या याच्यामध्ये चांगलं काम आहे. म्हणजे नेटवर्क गाव पातळीपर्यंत त्यांचं अजून पोहोचलेलं नाही. संघटन त्यांचं गाव पातळीपर्यंत त्या पद्धतीचं नाही, पक्षीय संघटन जे म्हणायला पाहिजे ते नाहीये. परंतु ते जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जी पोकळी आहे ती ते भरून काढतील असं शैक्षणिक संस्था किंवा कारखाने म्हणजे संस्थात्मक काम जे आहे ते फार संस्था अजून त्यांनी उभे केलेले नाहीत किंवा त्याचं काही तिकडे काम नाही. पण कारखानदारीच्या माध्यमातून त्यांनी आता 3 कारखाने स्वतःचे त्या भागामध्ये त्यांनी सुरू केलेले आहेत.
आणि असं म्हटलं जातं की 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी जी ओमराजेंना उमेदवारी जी मिळाली ती त्यांच्या माध्यमातून ते मिळवून दिली त्यांनी. त्याचा मोलाचा वाटा होता. ते आता जाहीर भाषणातून पण म्हणतात की मी ओमराजेंना निवडून आणलं वगैरे. तर त्यांचा मातोश्रीवरती चांगला दबदबा होता, शब्दाला मान होता, त्यांच्या किंमत होती. नंतर आपण बघितलं की ते ज्यावेळेला सत्तांतर झालं, 3 पक्ष एकत्र आले, जे शरद पवारांनी ज्यावेळेला 3 पक्ष एकत्र आणले त्यावेळेस त्यांचं मंत्रिपदाचं पत्ता कट झाला आणि तिथून ते त्या दिवसापासून त्यांनी सुरुवात केली आणि पडद्यामागचे सूत्रधार म्हणून किंवा शिंदे गटाचा जो काही सगळा परिणाम पुढच्या काळात दिसला त्यात त्यांचा मोठा रोल होता. असं बेजड काय ते जाहीरपणे सांगतात मी एवढ्या बैठका घेतल्या किंवा ते अगदी जाहीरपणे बोलतात सुद्धा. आणि आपण बघतो की अजूनही धाराशिव जिल्ह्यामध्ये तशी पोकळी आहे. म्हणजे सोलापूर जिल्ह्यातले काही नेते अजूनही धाराशिवमध्ये प्रवेश करू पाहतायत किंवा त्यांना वाटतं की ताण आपलं रुजू शकतो आपण. म्हणजे काही वर्षापूर्वी सुभाष देशमुखांनी पण तसा प्रयत्न केला होता. त्यांनी पण मुलाला लोकसभेच्या निवडणुकीत उतरवलं होतं किंवा त्यांनी पण स्वतःची काही इच्छा व्यक्त केली होती की आपल्याला पोचता येईल. त्यांचे काही कारखाने आणि संस्था बँका वगैरे त्या भागामध्ये आहेत. त्यामुळे ती पोकळी अजून थोडीशी इंटरेस्टिंग आहे. तानाजी देशमुख काय करतात बघायला पाहिजे. मग अशी आपण भाई उद्धवराव पाटील यांच्यासुद्धा बोललो होतो. एक 2 मुद्दे राहून गेले. ते म्हणजे जेव्हा 72 दुष्काळ पडला होता तेव्हा जी रोजगार हमी योजना आली आणि जी आता मनरेगा म्हणून पूर्ण देशभर, ती महाराष्ट्राचीच देणगी आहे खरं तर. पण त्याच्यामध्ये जो उद्धवराव पाटील यांचा वाटा होता तो नेमका काय होता? 1972ला ज्यावेळेला दुष्काळ पडला त्यावेळेला आपण बघतो की अन्नधान्याची प्रचंड टंचाई होती आणि लोकांना अन्न खायला मिळत नव्हतं आणि त्या परिस्थितीमध्ये खूप संघर्ष एका बाजूला उभारला होता. सरकारच्या विरोधामध्ये रोष निर्माण झालेला होता आणि त्या आंदोलनाचे जनक म्हणून आपण शेतकरी कामगार पक्षाचं त्यावेळेला जे नेतृत्व होतं उद्धवराव पाटील, त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर एक आंदोलन उभं केलं होतं की आम्हाला रोजगार द्या, लोकांच्या हाताला रोजगार द्या, आम्हाला फुकट काही नको आहे, मोफत काही नको आहे, पण शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना हाताला काम द्या आणि त्याचा मोबदला द्या. त्याच्यावर लोकांनी त्यांना खूप चांगला सपोर्ट केला. आपण बघतो की बार्शी तालुक्यातलं त्या काळचं वैराग म्हणून अन्नधान्याचं तिथं गोडाऊन होतं, ते धान्याचं गोडाऊन सुद्धा फोडलं होतं आणि ते धान्य जे आहे ते लोकांना वाटप केलं होतं. त्या दरम्यान अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी आंदोलनं उभं राहिली होती. आपण एक किस्सा त्यातला ऐकला असेल. इस्लामपूरमध्ये मोर्चा निघाला होता. इस्लामपूरच्या मोर्चामध्ये एन.डी. पाटलांचा पुतण्या, तो 12-13 वर्षाचा साधारण काहीतरी होता, तो गोळीबारामध्ये पोलिसांच्या गोळीबारामध्ये मारला गेला होता. आणि त्या काळामध्ये शरद पवार हे गृहराज्यमंत्री होते. तर अशी आरोप केले जात होते की शरद पवार हे मामा त्या अर्थानं लागतात. शरद पवार कंस मामा आहेत आणि त्यांनी भाच्याचा खून केला एका अर्थानं. अशा पद्धतीचे त्यांच्याबद्दलचे आरोप आणि चर्चा त्यावेळेला होत्या. रोजगार हमी योजनेच्या कायद्याबद्दल तुम्ही जे सांगितलं की सरकारला रोजगार हमी योजना कायदा हा करावा लागला तो उद्धवराव पाटलांमुळेच, हे आपण निर्विवादपणे मान्य केलं पाहिजे. कारण उद्धवराव पाटलांची त्या पाठीमागची खूप मोठी भूमिका होती. त्यांचं असं म्हणणं होतं की शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना फुकट काही देऊ नका, मोफत काही देऊ नका, परंतु त्यांच्या हाताला रोजगार द्या आणि 5 किलोमीटरच्या आत काम द्या. मग हे त्यावेळच्या सरकारला ते पटायचं नाही, रुचायचं नाही की त्यावेळेला साधन सुविधा नसायच्या, गाड्या नसायच्या, यंत्रणा नसायची तेवढी. कसं शक्य आहे? मग रिझर्व्ह बँक काही त्यांना फंडिंग करत नसायची, सरकार त्यामुळं अडचणीत यायचं. परंतु त्याच्यासाठी त्यांनी खूप उठाव केला, त्यातले मार्ग सुचवले सरकारला की तुम्ही हे कसं करू शकता. आणि सरकारला त्या गोष्टी पटल्या. आज आपण बघतो की त्याचं खूप चांगल्या पद्धतीचं रूपांतर झालं. म्हणजे शेतकरी कामगार पक्षाची मूळ भूमिका पण अशी होती की मुंबईचा शेतकऱ्यांचा एकदा खूप मोठा मोर्चा मुंबईला निघाला होता आणि त्याचं नेतृत्व एन.डी. पाटील करत होते. तर त्या मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा द्यायला चालू केलं होतं. त्यात मूळ मागणी सोडून काही शेतकऱ्यांना मोफत वीज द्या अशी एक मागणी केली. तर ते इतर मागण्यांसोबत ही मागणी पण घोषणांच्या माध्यमातून पुढे आली आणि ते एन.डी. पाटलांपर्यंत ते विषय गेला. ते ज्यावेळेला प्रबोधन करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी उभे राहिले त्यावेळेला त्यांना ते आवडलं नाही. त्यांनी म्हणले आपण मोफत काही मागत नाही सरकारला, तुम्ही हे का मागितलं. म्हणजे आपल्याला सरकारकडे मोफत काहीच नाही मागायचं. सरकारनं आम्हाला वीज मोफत द्यावी अशी आपली मागणी झाली का, ठरली का, आपलं कुठला ठराव झालाय का, आपल्या पक्षामध्ये काय अशी पद्धतीचा विषय कधी निघाला नाही, तुम्ही का मागणी केली. त्याच्यावरती चिडले आणि जर तुम्हाला असं करायचं असेल, अशा मागण्या करायच्या असतील तर मी याच्यापुढे नेतृत्व पण करणार.
म्हणजे अतिशय तत्वानं आणि विचारानं त्यांचं ते राजकारण शेतकरी कामगार पक्षाचं मानलं पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की शेतकऱ्यांना आपण सरकारला हे मांडू शकतो आपण की बाबा तुम्ही भांडवलदारांना, उद्योगपतींना, कंपन्यांना तुम्ही सवलतीच्या दरामध्ये जशी वीज देता तशी तुम्ही शेतकऱ्यांना सवलतीच्या दरामध्ये वीज द्या. बरोबर आहे. मोफत देऊ नका, सवलतीच्या दरामध्ये वीज द्या. दुसरी गोष्ट 35-34% विजेची तूट आहे ती कमी करा. वीज चोरी जी आहे ती कमी करा. म्हणजे आम्हाला असं सरकारला अडचणीत आणून काय पाहिजे किंवा द्या असं आमचं म्हणणं नाही. उद्धवराव पाटलांची पण भूमिका तीच होती की तुम्ही मोफत काय द्या असं मी म्हणत नाही. त्यांनी सहकार कायद्याला सुद्धा विरोध केलेला आहे. आपण बघितलं असं त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षानं आणि बाहेर उद्धवराव पाटलांचं त्याच्या पाठीमागची त्यांची भूमिका वेगळी होती. विरोध केलेला आहे. आणि त्यांनी एका ठिकाणी म्हणजे ते बरोबर आहे. खरोखर म्हणजे आज सुद्धा आपण बघतो की कुठलाही शेतकरी कर्जमाफी करा असं म्हणत नाही. तो चांगलं बियाणं द्या, मला वीज द्या, पण ती रात्री नका देऊ, दिवसा द्या, शाश्वत पाणी द्या, अशाच त्याच्या मागण्या असतात. आणि तेच रिफ्लेक्शन आपण बघतो. हा, उद्धवराव पाटलांचं तेच म्हणणं होतं की तुम्ही त्यांनी स्वामीनाथन त्यांना भेटून गेलेले होते, त्यांच्यासोबत चर्चा पण व्हायच्या. त्यांचं पण त्यांनी म्हणणं होतं की आणि श्रमिकांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा तो आवाज होता. ज्या पद्धतीचं त्यांनी मांडणी होती, म्हणजे अगदी अभ्यासपूर्ण मांडणी होती की जी सरकारला पटावी अशी मागणी होती. त्यामुळे तुम्ही जसं मला किस्सा सांगितला की जेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेस नेहरू पण प्रभावित झाले आणि त्यांनी प्रयत्न केले होते. नंतरच्या काळामध्ये जेव्हा अत्रेंनी चव्हाणांबद्दल एक उल्लेख केला होता, त्याच्यानंतर पण मला वाटतं असा प्रसंग घडला होता की चव्हाणांना असं वाटत होतं की उद्धवराव येतात की काय. तर तो काय नेमका किस्सा का प्रसंग? अत्रेंनी एका ठिकाणी त्यांच्याबद्दल वृत्तपत्रामध्ये खूप यशवंतराव चव्हाणांबद्दल खूप टोकाची टीका केली होती आणि ती अगदी वैयक्तिक पातळीवरची टीका होती. मग विरोधी पक्षात असून सुद्धा उद्धवराव पाटलांना ते आवडलं नाही आणि अर्थात ते विरोधी पक्षामध्ये सगळे त्या बाबतीतली चर्चा झाली त्यांची आणि उद्धवराव पाटलांनी निर्णय घेतला की आता आपण या फॅमिलीला, कुटुंबाला जाऊन भेटलं पाहिजे. विरोधात असून सुद्धा त्यांनी यशवंतराव चव्हाणांना भेटायला गेले आणि यशवंतराव चव्हाणांना भेटायला गेल्यानंतर चव्हाणांना असं वाटलं की आता काँग्रेसमध्ये बरेच लोक येत आहेत, साताचं वातावरण आहे, सत्ताधाऱ्याच्या बाजूने जायचं. त्या पद्धतीनं शेकापचे प्रमुख नेते सुद्धा आपल्याकडं त्या अर्थानं आलेत असं त्यांना वाटलं. या उद्धवराव, या दादा बसा वगैरे असं ते चालत. ते म्हणले राजकीय काही विषय या ठिकाणी काढायचा नाही, मी तुमची आणि वहिनींची कौटुंबिक भेट घेण्यासाठी त्यांनी अत्रेंनी निपुत्रिक अशा पद्धतीचं त्यांच्या बातमीमध्ये वृत्तपत्रामध्ये लिहिलं होतं. त्यांना ते खटकलं म्हणून त्यांनी गेले आणि त्यांनी त्यांना सुचवलं होतं की बाबा तुम्ही पंढरपूरचे एक महाराज आहेत, आयुर्वेदातले खूप अभ्यासू आणि त्यांचा गुण येतो. तर त्यांच्या स्वतःवर उद्धवराव पाटलांना ज्यावेळेला पोटाचा विकार झाला होता त्यावेळेला त्यांच्यावरती उपचार त्या महाराजांनी केले होते आणि त्यांना खूप चांगला गुण आला होता. की आमच्याकडे रामलिंग एडशीच्या अभयारण्यामध्ये एक रामलिंग म्हणून देवस्थान आहे, तिथं ब्रिटिशांनी एक रेस्ट हाऊस बांधलेला आहे. त्या बाजूने रेल्वे जायची त्यावेळेस, नॅरोगेज रेल्वे. तर त्या ठिकाणी उद्धवराव पाटील राहून उपचार घेत होते. त्या रामलिंगचा जो परिसर आहे तिथं ती औषधी वनस्पती मिळायची. तर त्या महाराजाच्या माध्यमातून त्यांनी ते उपचार त्या ठिकाणी घेतले आणि महाराष्ट्राच्या शेतकरी कामगार पक्षाच्या बैठका पण त्याच ठिकाणी पण काही दिवस झाल्या. म्हणजे अगदी एन डी पाटलांपासून सगळे लोक, गणपतराव देशमुख वगैरे त्या ठिकाणी बैठकीला यायचे. महाराष्ट्र लेव्हलच्या ज्या काही बैठका असायच्या पक्षाच्या, मग त्यांचा तो अनुभव होता की या महाराजांमुळे आपल्याला काही उपचार जर झाले तर पुत्रप्राप्तीच्या दृष्टीने त्यांचा तो प्रयत्न होता, तो सुचवण्यासाठी ते घरी गेले होते. बरोबर आहे. म्हणजे राजकारणाच्या पलीकडे एक नातं जपण्याचं काम उद्धवराव पाटलांनी केलेलं आहे. शेवटाकडे येताना मला असं दिसतं की एक फार महत्त्वाची घटना जी घडली ती म्हणजे किल्लारीचा भूकंप आणि प्रामुख्याने लातूर आणि उस्मानाबाद म्हणजे आता धाराशिव, तिथं जो सगळा त्याचा परिणाम झाला, फटका बसला. तर त्याचे परिणाम काय झाले होते नेमके जिल्ह्यावरती? आणि तुम्ही जसं म्हणा की खूप संवेदनशील लोक होते, आमदार होते. त्याच्यामध्ये एक असं एक जे होते आमदार ते त्या धक्क्याने ते वारले देखील होते. तर काय नेमकं झालं होतं आणि त्यातनं ते सावरलं का पूर्णपणे? म्हणजे 1993ला जो भूकंप झाला त्यावेळेस मुख्यमंत्री शरद पवार होते आणि त्यावेळेला अशी काही सोशल मीडिया साधारण नव्हती, परंतु त्यांना त्यावेळेसचे उमरगेचे आमदार म्हणजे उमरगा, लोहारा, तो सगळा किल्लारी, हा सगळा परिसर, औसा वगैरे त्या भागामध्ये प्रचंड मोठी जीवितहानी झालेली आपण पाहतो आणि घरांची पडझड झालेली, खूप मोठ्या प्रमाणावर लोक मृत्युमुखी पडले होते. तर त्या काळातले खालिक मियां काझी जे आमदार होते ते मुंबईत होते
आणि ते त्यांना निरोप दिला गेला की बाबा आपल्या भागामध्ये अशा अशा प्रकारचा भूकंप झालेला आणि त्यात खूप मोठी जीवितहानी झालेली आहे. अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व आणि चारित्र्य संपन्न, अभ्यासू अशी त्यांची एक ओळख होती. आणि त्यांना ते सहन झालं नाही. ते ज्या रेल्वेनं धाराशिवकडे निघाले त्या रेल्वेमध्येच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते सहन झालं नाही त्यांना, त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. सर, गेले तासभर तुम्ही खूप वेगवेगळे किस्से अत्यंत इंटरेस्टिंग असे सांगितले आणि चित्र उभं केलं. पण शेवटी मला एक प्रश्न विचारायचा आहे की तसा विचित्र राजकारण म्हणावं लागेल उस्मानाबादमधलं आणि थोडा आव्हानात्मक मला दिसते. कारण परिसर जो आहे, एकीकडं निलंगा लातूरचा भाग आहे, एकीकडं सोलापूर जिल्ह्यातला बार्शी भाग आहे आणि उस्मानाबाद आहे आणि शेती व्यवसाय, पाणी तिकडे पोचलेलं नाही, बाकी जरी गोष्टी असल्या तरी. आणि लोकांमध्ये जी वृत्ती तुम्ही म्हणता तशी ती फार संघर्षाची नाही आहे आणि एक राजकीय पोकळी जर तुम्ही उल्लेख केला ती पण दिसते. तर या सगळ्या याच्यावरती आगामी जी निवडणूक आहे तर ती खूप मला आव्हानात्मक दिसते की ज्याच्यामध्ये खरं भाकीत करायला अवघड. आपल्याला माहीत नाही नेमके उमेदवार कोण असतील. या जोडीला जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे तर तो पण एक महत्त्वाचा फॅक्टर राहणारच आहे या निवडणुकीमध्ये. वंचित हा जो आहे तो पण एक फॅक्टर राहणार आहे. तर हे सगळं बघता की राष्ट्रवादी किंवा काँग्रेसकडे चेहरा नसणं, पद्मसिंग पाटील, राणा जगजित हे आता भाजपमध्ये गेलेलं असणं किंवा ओमराजे ज्यांना तानाजी सावंतांनी निवडून आणण्याचा दावा केला ते आता दुफळी झाल्यामुळं वेगवेगळ्या पक्षामध्ये असतं. तर हे इतकं सगळं गुंतागुंतीचं राजकारण दिसतंय. त्यामुळं आगामी याच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं की काय असू शकतील समीकरण राजकीय, कोणाला संधी आहे किंवा कशा पद्धतीचा संघर्ष किंवा निवडणूक आपल्याला बघायला मिळेल? जसं आपण पत्रकार म्हणून ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत अक्षरशः संभ्रमित आहोत. सामान्य जनता अर्थातच त्यापेक्षा जास्त संभ्रमित आहे असं मला वाटतं. कारण गेल्या 5 वर्षात 4.5 वर्षामध्ये आपण म्हणू खूप स्थित्यंतर, खूप बदल, खूप गोष्टी घडलेल्या आहेत. आपण बघतो की निवडणुकीच्या तोंडावरती नेहमी पक्ष बदलण्याची जी काही नेत्यांची पद्धत असते, काही ठराविक नेत्यांची ते असते, परंतु ह्या 5 वर्षातलं चित्र मात्र अतिशय वेगळं झालेलं आहे. आपण बघतो जिल्ह्यामध्ये शिवसेना वर्सेस राष्ट्रवादी असं एक 5 वर्षापूर्वीचं सर्वसाधारण चित्र होतं. भाजपचा प्रभाव अगदी नगण्य काही नसल्यात आणि काँग्रेस त्या पाठोपाठ थोडंफार असायचं. राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी प्रामुख्याने लढत होती. पण आता राष्ट्रवादीचं अस्तित्व बऱ्यापैकी संपल्यात जमा आहे. म्हणजे कारण त्यात 2 गट पडले, अर्थात चेहरा नाही. दुसरीकडं शिवसेनेमध्ये बघितलं तर तानाजी सावंत इकडं भूम परांड्याचे आमदार आहेत आणि जे आता शिंदे गटात गेले. तिकडं उमरगा लोहाऱ्यामध्ये ज्ञानराज चौगुले जे आमदार आहेत ते पण शिंदे गटात गेले. परंतु इकडं धाराशिव कळंब लोकसभा मतदारसंघामध्ये कैलास पाटील आहेत जे त्यांना ते असं म्हणतात की आम्हाला नेलं होतं गुवाहाटीकडे जाताना, सॉरी सुरतेकडे जाताना, आणि ते निम्या रस्त्यात त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते उतरले आणि परत आले. तो एक नाट्यमय त्यांचा जो विषय आहे, प्रवास आहे. तर ते आता ठाकरे गटात आहेत आणि खासदार हे ठाकरे गटात आहेत, ओमराजे निंबाळकर. त्यामुळं निवडणूक जी होईल ती आता भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी होईल सर्वसाधारणपणे. तर भाजपचा चेहरा आता अलीकडेच 2 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी काँग्रेसचे जे नेते आहेत बसवराज पाटील त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळं कदाचित पक्ष त्यांना लोकसभेचे उमेदवार प्रवीणसिंह परदेशी जे आहेत त्यांचंही गेल्या 4-6 महिन्यापासून जिल्ह्यामध्ये खूप नावही आहे आणि त्यांचं कामही दिसतंय. किल्लारीच्या वेळेस होते म्हणून तसा संदर्भ सांगतात, परंतु काही लोकांचं म्हणणं आहे की अधिकारी म्हणल्यानंतर तत्कालीन परिस्थितीत त्यांना काम करावं लागतच होतं. त्यामुळं त्यांचा काही फारसा असा प्रभाव किंवा लोकांमध्ये जनमानसाला पॅटर्नच दिसतोय. तिकडनं पण मोपलवारांचं नाव येतंय अधिकाऱ्यांच्या अधिकारी राजकारणामध्ये. हो, आता जवळपास ओमराजेंचं नाव ठाकरे गटाकडून लोकसभेचं निश्चित झाल्याच जमा आहे. बरोबर. ओमराजेंना सोपी आहे पण निवडणूक, कारण समोर जर संभ्रम असेल की कोण उमेदवार अजून समोरचा उमेदवार कसा असेल त्याच्यावरती ती लढती. ओमराजेंचं फिक्स आहे नाव, ओमराजेंचं नाव फिक्स आहे, तेच लढवतील असं दिसतंय जवळपास. कारण स्टँडिंग खासदार असल्यामुळे अर्थात आणि ते या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी जी पक्षावर विश्वास दाखवला, निष्ठा ठेवली आणि कुठल्या याला बळी न पडता ते पक्षात थांबले.
त्यामुळं ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील बरोबर. हे दोघं आमदारकी आणि खासदारकीच्या उमेदवारीसाठी बरोबर. आणि जरांगे पाटील फॅक्टर आणि वंचितचा कितपत प्रभाव असतो? मराठवाड्याचा सगळाच भाग जवळपास आपण म्हणतो की मराठा समाजाचं बऱ्यापैकी लोकसंख्याही आहे आणि त्याचा प्रभाव आहे. आत्ताच्या आंदोलनामध्ये आपण बघितलं की कालची बीडची बातमी जर बघितली असेल तर प्रत्येक गावातून 2-2 उमेदवार किमान लोकसभेला उभे करायचे. नांदेडला तर 250 उमेदवार असं ऐकले. हां, म्हणजे एका गावातून 2 म्हणजे आता 1200 गावांचा लोकसभा मतदारसंघ आहे. तर तेवढ्या गावातून म्हणजे 2600-2500 3,000 जवळपास उमेदवार उभे राहतील कदाचित जर त्यांचं ठरलं तर त्या पद्धतीने झालं तर मात्र निवडणुकीचं आणखीन चित्र वेगळं असेल. धाराशिवचा विचार केला तर बसवराज पाटील हे लिंगायत समाजाचे आहे आणि लिंगायत समाजाचं मतदान बऱ्यापैकी आहे, खूप आहे. म्हणजे औसा, लोहारा, उमरगा, बार्शी, तुळजापूरचा काही भाग लिंगायत समाजाचं बऱ्यापैकी मतदान आहे. आणि आता सध्याचा ओबीसी वर्ग जो आहे तो आपण आता बघतो की भाजपच्या बाजूने बऱ्यापैकी आहे उभारलेला आहे. तो जनाधारच आहे भाजपचा. हां, तर त्यामुळं लढत जर ओमराजे विरुद्ध बसवराज पाटील झाली तर ती काट्याची लढत होऊ शकते, तुल्यबळ होऊ शकते. ओके सर, खूप धन्यवाद. तुम्ही गेले जवळपास तासभर पूर्वीचा उस्मानाबाद आता धाराशिव याच्यामध्ये कशा पद्धतीनं राजकारण जे आहे म्हणजे अगदी शेकाप काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यापासून म्हणजे भाई पाटलांपासून ते पहिले फुलचंद गांधी आणि नंतरच्या काळामध्ये पद्मसिंग पाटील असतील किंवा मध्येच विमल मुंदडा, कल्पना नरहरे किंवा लक्ष्मणराव ढोबळे, ते अगदी राणा जगजित आणि ओमराजे, ते आता तानाजी सावंत, अशी सगळी राजकीय स्थित्यंतरं जी आहेत ती तुम्ही उलगडून दाखवली. आणि ते सांगताना मध्ये मध्ये खूप तुम्ही जसं म्हणाला की माहीतच नसलेला इतिहास जो खरं तर तरुण पिढीपुढे यायला पाहिजे तो, आणि असे काही रंजक ज्याला म्हणता येतील असे जे प्रसंग घडले, घटना, त्या सगळ्या तुम्ही उलगडून दाखवल्या. त्यामुळं तुमचे खूप धन्यवाद. प्रेक्षकांनाही हा सगळा जो धाराशिवचा राजकीय सामाजिक स्थित्यंतर किंवा ज्या घटनाप्रसंग सरांनी सांगितले ते आवडले असतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या नक्की द्या कमेंट बॉक्समध्ये. तुमच्या काही सूचना असतील त्याही तुम्ही द्या. आणि जिल्ह्यांचं राजकारण ही जी सिरीज आहे याच्यामध्ये पुढच्या भागामध्ये नव्या जिल्ह्यासह आपण लवकरच भेटू. तोपर्यंत बघत राहा बोलफोड. धन्यवाद. नमस्ते.